सुखाने परत चौघी जणी ज्याच्या त्याच्या घरी नांदतात त्या. पण आता कधी कधी बायाला असं म्हणायची आणि एकटी डोक्यावर हांडा घेऊन माग फिरली का मनालाच बोलायची, माया बापे माझ्या. बापाला शिव्या द्यायची असली तर शानी बाया कधी देती कोणी न ऐकणार. दुसऱ्या टायमाला तो फुल बेवडा जरी असला त्यानं मा बापाचं नाव नाही घ्यायचं, मा बापाचं नाव नाही घ्यायचं. आणि मग कोण नसली म्हणती या म्हातारीने आवराची पट्ट्यासाठी ठेवलं पण महावाटोळ गेलं. परत आवली माता म्हणायची, माझ्या माया बापे बरे नाही गेले पदरी बांधिले. आता जेव्हा पदराला बांधलं तेव्हा तो बरं भिकारी होते का, तेव्हा सावकार होते महाराज. पण नशिबाचा गुण हाव ना महाराज. हा आमची बाया बी एक दिवस मागे 2 वर्षापूर्वीची म्हणजे मी स्वप्नात नव्हतं वाटत मला शेण उचलावं लागेल म्हणून. नेते नागनी असा हरिपाठ केला आणि एक अभंग केला. म्हणलं वाचव ते मला नाही वाचायचं. म्हणलं मग ऐक, पहा कृष्णाचे वैभव बंदी शाळे वासुदेव मुद्दा आहे. परत जगद्गुरु तुकोबारायांनी प्रतिज्ञा केली, माझी प्रतिज्ञा अशी असेल का मला पाहिल्यानंतर लोकांना आणि मग जेव्हा खरोखर तुकोबारायची उंची जीवनाची अशा योग्यतेला पोहोचली आणि त्या उंचीच्या त्या योग्यतेला तुकोबाराय पोहोचल्यानंतर मग महाराज काय एकदा माणूस मोठा झाला का लोक त्याचं सारं त्याच्याबद्दल चौकशी करतात. त्याला काय आवडतं, त्याला कोणतं कापड आवडतं, कोणतं भाजी खावं वाटते, त्याला कसं राहावं असं वाटतं, त्याला कुठं राहावं वाटतं, या जगातलं त्याला काय आवडत नाही काय. आता एकनाथ शिंदे जगवायला मुख्यमंत्री झाल्यावर ज्यादा मुलाखती झाल्या का अगोदर ज्यादा होत्या. क्रिकेटचा देव झाल्यावर सचिन तेंडुलकरच्या मुलाखती वाढल्या की नाही. तसं तुकोबाराय आता तुकोबाराय आमल्याचे नाही राहिले, मोऱ्याचे नाही राहिले, इनामदाराचे नाही राहिले. मग तुकोबाराय एवढे मोठे झाले. किती मोठे झाले, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी आले. महाराज या उंचीला तुकोबाराय पोहोचले असं मी म्हणत नाही. अभंगाचं सेवन संतोष महाराज कृष्ण महाराज दरवाजा इकडून दिसला म्हणून मी इकडून बसलो. मला पहिल्या चरणात दृष्टांत वाटला, शेवटच्या चरणात सिद्धांत वाटला. म्हणून म्हटलं श्रोते जरा उंचीचे दृष्टांताकडून सुरुवात करण्यापेक्षा सिद्धांताकडून करू. महाराज ते जीवन व्यावहारिक जीवन इतक्या रसातळाला गेलं 1632 ला. किती रसातळाला गेलं नीट ऐका, किती रसातळाला गेलं. तुकोबाराय म्हणतात एवढ्या चतुर्थ पायरीला माझं जीवन गेलं.
त्या जीवनाकडे लोक पाहिल्यानंतर काही क्यू करायचे, काही उद्वेग करायचे, काही तिरस्कार करायचे, काही इतका द्वेष करायचे. कारण मी अगोदरचा जागीरदार होतो. पण माझ्या जीवनाकडे पाहून काही लोकांनी तर अशी अवस्था केली, इतक्या खालच्या थराला माझं व्यावहारिक जीवन गेलं. कोणत्या थराला? आता माझं भीक कोण घाली कोपला पाहिजे. महाराज, व्यावहारिक इतक्या खालच्या थराला जीवन जावं आणि परमार्थिक एवढी उंची गाठावी. तुकिता तुला आता माझं भिक कोण घाली. लोक म्हणायचे 400 एकर होती, सांभाळता नाही आलं, घाण गुजलं, सकाळी सकाळी आमच्या गल्लीन चाललं. हे दिवतले लोकांचे शब्द आहे. मला तुकोबारायने गाथ्यात लिहून ठेवलं. मी उगपणे साहित्यिकानं लिहिलंय तुकोबारायचं चरित्र, ते वाचलं, मला ते मान्य नाही. कारण मी त्याच्यासाठी अख्खा जन्म घातला, दुसरं काही बी करता आलं असतं. पण संतांचं चरित्र संतांच्या प्रमाणानं जितकं तेजस्वी आणि गोड आणि पवित्र वाटतं ना, ते साहित्यिकानं लिहिलेलं नाही वाटत. मला 1634ला ही परिस्थिती. आणि महाराज, तुकोबारायची जीवन एवढं घसरल्यानंतर त्यांनी प्रतिज्ञा केली, ठीक आहे हे घसरलेलंच आहे ना, हे काय आता लेवलला येऊ शकत. मग ह्या क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रात, संसाराच्या व्यवहाराच्या क्षेत्र सोडून मला तुकोबाराय इकडे ह्या क्षेत्रात आले. ह्या क्षेत्रात एवढी क्रांती केली का ज्यांना ज्यांना तुकोबारायचे एका अभंगाचं दर्शन झालं, ते 15 वेळा एका अभंगावर डोकं ठेवतं. मला धन्य इहलोकी लोका. महाराज, मी जगाचा आयकॉन होईल, जगाचा पाप घालवणारा होईल. आणि तितक्या उंचीला जीवन नेलंच ना महाराज. लोक तुकाराम महाराज नव्हते म्हणायचे, तुक्या म्हणायचे. पण त्या तुक्याला तुकोबारायने इतक्या वजनाला आणलं का नाव घेतल्या घेतल्या महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हटले, देवाचं नाव घेतलं का यम हात लवित नाही. आणि रामेश्वर शास्त्री असं म्हणले, तुकोबारायचं नाव घेतलं का यम पाहत नाही. रामेश्वर भट्ट नाम घेता हे बरोबर ना. ज्ञानेश्वर महाराज असंच म्हटलेले, यमे कुळ गोत्रवर. आता नाही जमायचं साऱ्यांच्या पाठ आहे तुमच्या महाराज. यमे कुळ गोत्र ज्ञानदेवी मंत्र. मग मी पुढं म्हणलो, मी आता इथं काय तुमच्या ज्ञानेश्वर महाराज काय म्हटले, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, हरिनामात एवढी ताकद आहे का यम हात लवित नाही त्या कुळाला. पण रामेश्वर शास्त्री असं म्हटले का तुकोबारायची उंची एवढी वाढलेली आहे का तुकोबारायचं घेतलं नाव घेतलं यम कापतो. यम महाराज, जीवनाला उंची देणं आहे का काय, मोठं होणं आहे का काय महाराज. एवढे उंचीला जावं जीवन. अरे महाराज, ते बी कालखंड पा
महाराज तुकोबारायच्या जीवनाला इतका कसा वेग आहे होणार. तुकोबाराय संत झाले महाराज 18 वर्षात. गुरुकृपा झाली सेकंदाच्या 1/25व्या भागात. शब्द नीट ऐका. गुरुकृपा झाली सेकंदाच्या 1/25व्या भागात. 1/25व्या भागात गुरुकृपा झाली. 1/25व्या भागात परंपरा सांगितली. 1/25व्या भागामध्ये त्यांच्याकडून काही मागितलं मोबदला. आणि 1/25व्या भागात त्या गुरुला घाई झालेली होती. त्यांना जाताना तुकोबारायने पाहिलं. 1 सेकंदात एवढं झालं. आणि तुकोबाराय 1608 पासून जन्माला आले तर 1632 पर्यंत चांगले संसारिक होते. उरलेल्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये तुकोबाराय 42 वर्ष तुमच्या आमच्यासारखे, 22 वर्ष तुमच्या आमच्यासारखे संसार करत होते. राहिलेल्या 20 वर्षामध्ये 18 वर्षामध्ये तुकोबारायने जीवनाला इतकं टेटस, इतकं टेपल, इतकी उंची, एवढी उंची गाठून दिली का तुकोबाराय आध्यात्मिक विश्वासाठी आयकॉन ठरले महाराज. तुकला तुकी अभंगाचं शेवट चरण ही उंची आहे. तुकला म्हणजे बरोबरीला आला. जे ब्रह्माचे जे निकष होते ना, ब्रह्माचे जे निकष होते, ब्रह्म सिद्ध करायला ब्रह्माला निकष लावा लागतं. कोणतं जाऊ द्या, वेळ नाही मला तितका. 5 मिनिटं घेऊ का? कसं करू? 5 मिनिटं घेऊ का? विठाला विठाला आज तू जरबिले खुशी. यावर्षी लग्न झालं का तो? बरं, ज्यांचे लग्न झाली ते खुशीच आहे. काय सांगत होतो मी? जगद्गुरु तुकोबारायांची भाषा पहा, तुकोबारायांची उंची पहा. त्यांचे ब्रह्माचे जे निकष आहे, नाही प्रतिज्ञा मात्र वस्तुसिद्धी किंतु लक्षण प्रमाण ब्रह्म वस्तुसिद्धी. ब्रह्मत्व सिद्ध करायचं असेल ना तर पहिलं लक्षण आहे का ब्रह्म कशाला म्हणावं? ते सत्य असलं पाहिजे, ते चिद्रूप असलं पाहिजे, ते व्यापक असलं पाहिजे. असं जे लक्षण, एक लक्षण मेन केलं मी, माझ्याकडे वेळ नाही म्हणून. त्या रामेश्वर शास्त्रीना ते तसं लक्षण उचललं आणि तुकोबारायला लावलं. महाराज कम्प्लीट बसलं ना. सचिदानंद तुकिता तुलनेशी ब्रह्म, तुकासे आले तुकला तुकी आणि विश्वी भरून उरला लोका. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबारायची ही उंची झाली. आणि मग अशा उंचीच्या माणसाला लोक ओपिनियन विचारणार का नाही? निस्ते महाराज ग्रामपंचायतचं डायरेक्टर हो द्या, नाही तर सरपंच होऊन द्या. लोक म्हणते कस काय यामध्ये तुम्हाला कस काय जमतो? इथं निवडून येऊन इथलं सामान्य. महाराज विश्वाची उंची गाठणं, मग त्यांच्याकडे लोक येणार का नाही ओपिनियन घ्यायला? मग लोकांना विचारलं, महाराज तुम्ही एवढ्या उंचीवर गेले, याच्यासाठी तुम्हाला नेमकं काय आवडत होतं? तुम्ही काय करत होते? आणि त्याच्यासाठी तुम्ही नेमकं कोणतं साधन केलं? तुकोबाराय म्हटले, सर्वात अगोदर आहे ना, माणसाला आवड जोपासता आली पाहिजे, ती वाढवता आली पाहिजे आणि ती टिकवता आली पाहिजे. आणि जगात आवड एक वस्तू अशी आहे, ती प्रत्येकाला आहे. ब्रह्मा, ईश्वर नाही बोललो मी, शब्द नीट ऐका. ब्रह्मापासून तर मुंगीपर्यंत प्रत्येकाजवळ एक शुद्ध ब्रह्म सोडलं, शुद्ध ब्रह्माला सोडून द्या, शबल ब्रह्मापासून तर मुंगीपर्यंत प्रत्येकाला आवड आहे. काही ना काही, कोणाला काहीतरी आवडतं. फरक एवढा आहे, एक सर्वाला आवडत नाही, सर्व एकाला आवडत नाही, सर्व सर्वाला आवडत नाही, सर्व एकाला आवडत नाही. पण काही आवडत नाही असं नाही. जगात प्रत्येकाजवळ आवड आहे. ईश्वराजवळ शबल ब्रह्माला देखील आवडत होतं मला, त्याच्याजवळ सुद्धा आवड आहे. कोणती आवड आहे? आपलची आवडी धरून, आपलची आवडी